पुणेकर खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थही तसेच काहीसे पाहायला मिळतात। पुण्यातील काही भागात मिळणाऱ्या पदार्थांची चव देखील तशीच काहीशी असते आणि ती अनेक वर्ष झालं तरी ती चव तशीच टिकून ठेवणारी ठिकाणं देखील आपल्याला पाहायला मिळतील। तर त्यातीलच एक ठिकाण म्हणजे पुण्यातील रविवार पेठेत असलेलं बाबा स्नॅक सेंटर। हे 63 वर्ष जुनं दुकान असून इथे साबुदाणा वडा, खिचडी, उपवास भेळही मिळते। तर ती कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी राजेश शर्मा। उपवासाची खिचडी, उपवासाची भेळ, बिगर उपवासाची भेळ, मुगडाळ भजी आणि कचोरी। आमचा धंदा हा 60 वर्ष 63 वर्ष जुना आहे। आमचा आजोबांनी चालू केलेला आहे आणि आम्ही ते पुढे चालवतोय। आमच्याकडे पिढीजात गिऱ्हाईक असतात, म्हणजे जे आजोबा आधी येऊन गेले त्याचे नातू येऊन खाऊन जातात। किशनेमध्ये सावदा वडा आम्ही तुकडे करून टाकतो बारीक करून, त्याच्यावर बटाटा चिवडा, काकडीची कोशिंबीर आणि संग तोडी लावलेली मिरची असते। अशा करता की आमच्या मूग डाळमध्ये मूग भजीमध्ये आम्ही कधी चणा डाळ, बेसन काही मिक्स करत नाही। फक्त मूग डाळ भजीच असतात, फक्त मुगाच्या डाळच्या भजी असतात। आणि आमच्याकडे कचोरी असते ती फेमस आहे। आमच्या टाकलेला नाही ना कधी, फक्त मूग डाळीचीच कचोरी असते आणि घरगुती मसाला असतात, त्यामुळे बाकी कधी जळजळ होणं काय होणं काही त्रास नाही। उपवासाची भेळ 50 रुपये, बिगर उपवासाची भेळ 50 रुपये, मुगडाळ भजी 30 रुपये, साबुदाणा वडा 30 रुपयाला 3 देतो आपण, आणि भजी कचोरी आहे तर 35 रुपयाला 2। आमची वेळ संध्याकाळी 6 ते 10:30 पर्यंत। गेली 2 पिढ्या झालं ते हा व्यवसाय करत आहेत आणि इथेही उपवासाची भेळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दीही होत असते। उपवासाची भेळ ही अगदी 50 रुपयामध्ये मिळते, तसेच यासोबत इतर पदार्थ देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तुम्हालाही अशीच उपवासाची वेगळी भेळ खायची असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकता। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।